सुपर एल्निनो काय असतो त्याचा 72चा दुष्काळ असे काय संबंध त्यावेळेस सुपर एल्निनो होता का? एक लक्षात घ्या, 72ची रीडिंग काय हे मी सांगतो नाही, पण सुपर एल्निनो, स्ट्रॉंग एल्निनो, एल्निनोची संकल्पना मी शेतकऱ्यांना सांगू शकतो. नक्की सांगा. हां, सरासरी तापमान किती असतो प्रशांत महासागराचं, की जे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला किती तापमान असतं ते साधारण फिगर धरून झालं 28 डिग्री सेंटीग्रेड. बरं. आता 28 डिग्री सेंटीग्रेडचं तापमान, त्याची पण एक थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, मी फक्त एन्सोबाबत बोलतो आहे. आता 28 डिग्रीचं तापमान असेल तर 28 डिग्रीपेक्षा 28.4 डिग्री सेंटीग्रेड तापमान झालं तरी तटस्थ अवस्था. अच्छा. 28.5 झालं एन्सो डोकवतोय, म्हणजे एल्निनो डोकवतोय असा अर्थ त्याचा. बरं. मग 28.5, 28.6, 7, 8, 9, 29 डिग्री म्हणजे 1 डिग्रीने वाढला. बरं. 29.5 म्हणजे 1.5 डिग्रीनं तापमान वाढलं. 30 डिग्री झालं, 2 डिग्रीने समुद्राचं तापमान वाढलं. बरोबर. 30.5 झालं, 2.5 डिग्रीने तापमान समुद्राचं वाढलं आहे. आणि 31 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे समुद्राचं प्रशांत महासागर तापमान 3 डिग्रीने वाढलं. तापमान समुद्राच्या पाण्याचं किती डिग्रीने वाढतं त्यानुसार एल्निनो, फक्त एल्निनो बोलतो मी आता, एन्सो नाही, फक्त एल्निनो, एल्निनोची तीव्रता, एल्निनो, स्ट्रॉंग एल्निनो आणि सुपर एल्निनो अशा त्याच्या पायऱ्या आहेत. अच्छा. तापमान तुमचं जितकं जास्त तितकं तुमच्याकडे येणारे हे वारे येणारच नाहीत. बरं. जे वाऱ्यांचं वहन किंवा तापलेल्या पाण्याचा जो करंट आहे तो तुमच्याकडं पश्चिमेकडं, साऊथ एशियाकडे व्हायला पाहिजे, ते ह्या तापमानावर अवलंबून आहे. अति तापलं म्हणजे जोराचे पाणी, तापमान जोरात तिकडे जाणार. अति तापलं म्हणजे निर्वात पोकळी तयार होणार, इकडचा हवा तिकडे जाणारच नाही, उलट तिकडची इकडे येणार, ऑस्ट्रेलिया तिकडनं. म्हणजेच काय, स्ट्रॉंग एल्निनो, सुपर एल्निनो याची जी तुम्ही तीव्रता हे बघाल तर तुम्ही ह्या प्रशांत महासागराच्या वाढलेल्या तापमानावर आणि हे 28.5 बरं पासून पुढे म्हणजे एल्निनो. आता 28 हा सरासरी तापमान, आता 28च्या खाली मायनसमध्ये जाईल मी. आता 28 हे म्हणजे आलेखाचा हा शून्य बिंदू म्हणजे 28 डिग्री. आता खाली आला 27.6 म्हणजे 28च्या खाली मायनस झाला ना तो. बरोबर. मायनस किती झाला? -0.4 तटस्थ अवस्था. अच्छा. पण -27.5 म्हणजे 0.5 अर्ध्या डिग्रीने तापमान 28पेक्षा कमी झालं म्हणजे मायनस झालं, ला निना डोकावला. अच्छा. 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9 नंतर काय आला 27, नंतर 26, नंतर 25. 25 म्हणजे 3 डिग्रीनी, पण त्याला सुपर लानिना शब्द नाही आहे, लक्षात ठेवा. लानिना म्हणतात त्याला, पण इतक्या तापमान खाली जात नाही आहे. पण लानिना असल्या मात्र मग आपल्याकडं सुकाळ, कधीकधी जर ही तापमान इतकं खाली गेलं तर कदाचित आपल्याकडं नुकसानदेही पाऊस होतो. म्हणजे 28 डिग्रीच्या पुढे थ्रेशोल्ड फिगर आहे -0.4 +0.4. बरोबर. +0.5च्या पुढे लानिना चालू होतो, -0.5च्या पुढे +0.5च्या पुढे एल्निनो चालू होतो आणि -0.5च्या पुढे लानिना चालू होतो. या संकल्पना अशा पद्धतीने प्रशांत महासागराच्या विषुववृत्ती व समुद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या तापमानावर हे आधारित आहेत. अच्छा. म्हणजे यंदाचं मग परिस्थिती जो तुम्ही जे सांगितलं की +0.5, तर मग हे तापमान किती जाऊ शकते यंदा? म्हणजे थोडक्यात प्रश्न तुमचा असा आहे सर, आता तुम्ही 92% पाऊस सांगताय, मग 2026 मध्ये प्रशांत महासागराच्या तापमानाची स्थिती काय असेल? बरोबर. म्हणजे एल्निनो आहे तर मग तापमान किती वाढेल आणि सुपर एल्निनो म्हणजे काय असणार? आता तुम्ही बघा 92 मध्ये नकारात्मक मी 87% गेलो आहे. बरोबर. म्हणजेच काय, तुमचं तापमान आहे एल्निनोचं आहे आणि एल्निनोचं तापमान हे 28.5 च्या पुढे आहे. म्हणजे किती होते? समजा 0.8 असलं तरी 28.8लाही तुमचा एल्निनो आहे. अच्छा. आणि 29 डिग्रीलाही तो एल्निनो आहे. आता एक्झॅक्ट फिगर आपल्याला त्याची अजून जून यायचं आहे. ही फिगर अजून अपडेट होत आहे.
तर ती फिगर आपल्या पुढच्या मुलाखतीत सांगता येईल का ते जास्तीत जास्त 1 ते 1.25 डिग्रीपर्यंत संभवतः तापमान वाढणार आहे. लई झालं तर 1.5 डिग्रीपर्यंत. म्हणून काय स्ट्रॉंग एल निनो किंवा सुपर एल निनोमध्ये ह्या गोष्टी जाणार नाही. ती फिगर पाहूनच आपल्याला कळेल अच्छा की सुपर एल निनो आहे की स्ट्रॉंग एल निनो. पण सुपर एल निनो स्ट्रॉंग आणि नंतर सुपर एल निनो. सुपर एल निनोच्या बाबतीत मी सहमत नाही आहे. अच्छा. कारण मागच्या मुलाखतीत बोललो ह्या फिगरवरून आपल्याला कळेल की स्ट्रॉंग एल निनो आहे की सुपर एल निनो आहे. पण ज्या पद्धतीची टक्केवारी भारतीय हवामान खात्याने सांगितलेली आहे त्यातही पहिल्या 2 महिन्यामध्ये काहीच नाही, एल निनो नाहीच आहे. नंतरच्या 2 महिन्यामध्ये एल निनो डोकावणार आहे, पण त्याला धनविकार आहे. म्हणून एल निनो आणि पावसाळा याच्याबद्दल भयानकता, भयावहता एवढी शेतकऱ्यांनी बाळगू नये एवढंच मी या ठिकाणी संकल्पना स्पष्ट करताना एल निनोबाबत किंवा 4 महिन्याच्या पावसाळ्याबाबत बोलू शकतो.